दरम्यान विलिनीकरणाचा मुद्दा अद्यापही चर्चेत आहे आणि आता रोहित पवारांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय। विलिनीकरणाच्या नंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते अशी भूमिका घेतलेली आहे। त्यानिमित्तानं रोहित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे परस्परांवरचे काय शब्दबाण आहेत ते ऐकूया। बरं, मला आज विलिनीकरणाबद्दल काहीच बोलायचं नव्हतं, लेकिन विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो। जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते। येत्या 26 फेब्रुवारीला त्याच्यासाठी लोकांनी खूप असा तसा चुकीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं होणार तसं होणार। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत।